हे घ्या आणि जा दोघे पण. नमस्कार. इथे मी अर्धा किलो खारीक घेतली आहे. आता मी तिच्या बिया काढून थोड्या चेचून घेते. खारीक ही चिवट असल्याने त्याच्या नुसत्याच बिया काढून त्याची पूड नाही करता येत. त्यासाठी त्याला उन्हात कडक वाळवावे लागते. पण माझ्याकडे उन्हाची सोय नसल्यामुळे मी या ओव्हनमध्ये ग्रिल करून कडक करून घेणार आहे. आता मी याच्या बिया काढल्या आहेत आणि हे थोडे चेचून पण घेते आणि त्याचे थोडे छोटे छोटे तुकडे करून घेते. त्यामुळे ते मिक्सरमध्ये वाटायला बरे पडेल. तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही त्याचे चाकूने सुद्धा छोटे छोटे तुकडे करू शकता. खलबत्त्यात आधीच चेचून घेतल्यामुळे आपले काम अधिक सोपे होते. खारकेमुळे हाडे बळकट होण्यास मदत होते. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खारीक ही उपयुक्त आहे. खारीक पूड दुधात उकळून सुद्धा लहान मुलांना देऊ शकता. आता मी हे 160 डिग्रीवर 10 मिनिट ग्रिल करून घेते. उन्हात वाळवायचे झाल्यास ते 3-4 दिवस उन्हात वाळवावे लागतील आणि कढईत ते गरम करून तेवढेसे कडक होत नाही. हे अजूनही थोडे मऊ वाटतात. त्याला मी आणखी 10 मिनिट ग्रिल करून घेते. असे मी एकूण 20 मिनिट 160 डिग्रीवर ग्रिल केले आहेत. आता हे छान कडक झाले आहेत. थंड झाल्यावर हे आणखी कडक होतील. लहान मुलांचे दात बळकट व्हावेसे हवे असतील तर रोज एक तरी खारीक चावून चवळून खावयास लावावी. आता मी यांना थोडे थोडे करून वाटून घेते. खाली बस, खाली बस, खाली 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 उतर. खाली उतर. इकडे पुढे कर हात. ए थांब, 1 मिनिट थांब. हे घे, जाऊ दोघे पण. खारकेची पूड कुठल्याही प्रकारचे लाडू बनवण्यासाठी उपयोगी पडते. मी ही पूड वापरून रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील असे लाडू बनवले आहेत. त्याची लिंक वरती आय बटन वरती आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला दिसत असेलच. आपली खारीक पूड तयार आहे.